सांगितलं, काय सांगितलं की मी बाण उचलायला गेलो तेवढ्यात एक भला मोठा डोंगर, भल्या मोठ्या डोंगरावरनं मोठा दगड सगळी झाडं तुडवत येत होता आणि शेवटी तो एका छोट्याशा झाडाच्या फांदीवर येऊन अडकला. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं, कलियुगात हे होणार आहे की अनेक प्रसंग येतील, अनेक अडचणी येतील, परंतु हे नामस्मरण तुम्हाला त्याच्यातून वाचवणार आहे. मायबाप प्रेक्षको, इथे या कलियुगात चांगल्याच्या मागे कोण जात नाही, म्हणून दारू विकणाऱ्या खाई जावचं लागणार नाही. पण 1 लिटर जर तुमच्या घरात दूध असेल तर ते विकायला मात्र तुम्हाला प्रत्येकाच्या घराजवळ जावं लागणार. बाबा दूध कोण घेतंय का, 1 लिटर आहे, मग तो घेणार विचारतो होतो दूध पाणी किती हा. पण दारू विकणार असत तर त्याच्या मागे हे भाग्या आज थुई पोलिसांची धाड पडली, थुई नाही रोजच्या जागेवर नाही हड्या, त्याच्याकडे लाईन लागते. ते दारूच्या मागे बरोबर जातात. हे 14 रत्नांपैकी एक ती ना, ती फक्त आमका सोडून गेलो, पण ती अतिरेक झाला. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला ना की त्याचं विष बनतं. लक्षात ठेवा, एखादा माणूस घेणारे असतात, सवय असतात, थोडी 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 थोडी, पण ते एवढे शार्प असतात. घेणारा माणूस इतको शार्प असतात. एक दिवस तो घेणारा माणूस असं सहज चालत जाताना तिथे बाजूक एक देऊळ मंदिर होता, त्या मंदिरात पुजारी पूजा करत होतो. तो घेणारा माणूस चालता चालता कोणाची कळ काढता हो. तो पुजारी विचार, हे पुजारी मुझे बता इस दुनिया में सबसे कौन बड़ा. पुजारी देवळात पूजा करत, तो पुजारी सहज म्हणालो, इस दुनिया में सबसे मंदिर बड़ा. मग दारुडे तो दुसरा प्रश्न, मंदिर बड़ा तो धरती पे क्यों खड़ा. मंदिर बड़ा तो धरती पे क्यों खड़ा. पुजारी म्हणाले, तो फिर धरती बड़ी. ते तो पुढचो, धरती बड़ी तो मुझे बता शेषनाग के ऊपर क्यों खड़ी. अपनी पृथ्वी शेषनागावरती है, शेषनाग के ऊपर क्यों खड़ी. तो फिर शेषनाग बड़े तो शिवजी के गले में क्यों पड़े. तर तो भटजी म्हणालो, तो फिर शिवजी बड़े तो मुझे बता पर्वत पे क्यों खड़े. हिमालयावर ना शिवजी, पर्वत पे क्यों खड़े. तो फिर पर्वत बड़ा तो हनुमान के उंगली के ऊपर क्यों पड़ा. तो फिर हनुमान बड़े तो राम जी के पैरों के नीचे क्यों पड़े. तो पुजारी थकलो, तो म्हणालो, मेरे बाप अभी मैं थक गया, अभी तू ही बता इस दुनिया में सबसे कौन बड़ा. तो सांगता मैं बड़ा. तो पुजारी विचारता, कैसे तू बड़ा. अरे पूरी बोतल खाली करके मेरे खुद के 2 पैरों के ऊपर खड़ा, इसके लिए मैं बड़ा. तर त्याच्या पुढे कोण बोलतो लो. म्हणून घेणाऱ्या माणसाच्या कधी त्याच्या कुत्रो सुद्धा जायला जाणार नाही. कुत्रो पण भियाता न जाणं, हे तो पाय माझ्या मानेर पडलो तर. माणूस कितीही घेऊ दे, फुल तर असू दे तर, पण तो रस्त्याने येताना रात्री 1 वाजता 2 वाजता दे, त्या चला झोपण नसते, तो बरोबर आपल्या घरात जाणार, दुसऱ्या घरात जाणार नाही, कधीच जाणार नाही. एकाची बायको ना इतकी कंटाळली, ती सांगतो, हो मेहरबानी करा, तुमचा इथं अति झाला, उद्या जर तुम्ही दारू पिऊन उशिरा येलात घरात तर घेणार नाही. तो सांगता नाही, वेळेवर येणार मी. दररोजच्याच संख्या पहाटे 3 वाजता येईल माणूस दारू खाऊन, आणि दरवाजात कडी होत, दार उघड. ती बायको सांगतो, मी दार उघडणार नाही, सांगायला होतं ना, दार उघडणार नाही, घरात घेणारच नाही. तो बाहेरसून हुल देता हुल, दार नाही उघडलंस तर समोरच्या विहिरीत जीव देणार. ती बायको सांगता, काय व्हायचा करा, जीव देणार ते व्हायचा करा, दार उघडणार नाही. ह्याला काय केलंय, चिरो होतो बाजूक चिरो, तो चिरो घापळावर घेतल्याने बावडेत टाकले. तर बायको आवाज दिलो ढा, पण बायको वाटला खरोखरच त्याला जीव दिले. बायकोन बिचाऱ्याने दार उघडले आणि काय केलं म्हणून बायको वाकण भाऊ विहिरीत गेली. तो सोया पाठी होतो, तो दारान भुतू गेलो घरात आणि कडी लावून घेतल्या भुतूस. बघल्यान दार बायकोन ठोकावून तर हे उतर गेलो. ती बायको सांगता, पहाटेचे 3 वाजले, मस्करी नको, तुम्ही दार उघडा. किंवा म्हणाल, शा दार उघडीत नाही, तू मर बाय. ती बायको म्हणतं, दार नाही उघडलं तर आवाट्यातल्या सगळ्या लोकांना बोलवून घेतले, पुरं गाव जमा करतलं. तो भुतुरसून सांगता, तू गाव जमा करच. गाववाले सगळे इले काय विचारतलं, पहाटे 3 वाजता ही बाई घराच्या बांधून बाहेर काय करता म्हणून विचारतलं. ती का परत दारी घातलं.
हे विषय आहेत. आता ही कॉलेजची तरुण मुलं असतात बरोबर ना, फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप शिवाय दिवसभर धंदो नाही हो. एका मुली 5-5 7-7 लोक म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट तिनं काय नाही केलं काही हे तो वापूस नाही रो काय घराकडे लोक आहे तो लक्ष नाही, खाण्यात नाही, जेवण्यात नाही, काय सुरुवात केल्या जीता था जिसके लिए उसके लिए मरता था. ते काय या प्रेमा तुझं आणि प्रेमाचा काही संबंध नाही रे. तू जर बॉम्बटाक गेलंस आता आज बारस आहे मुलाचं एखादा पाहणं म्हणा सांगा तो पोरगो उठा नाही तुला बाहेर कोण रे तो माट्टा बाका झोपात पण देणार नाही म्हणतो ते पाहणं म्हणजे त्या पद्धतीत म्हणावं लागतं. प्रेम आहे ही भावना काळा होईल लक्षात घे. आपण आपल्या स्वतःच्या बायकोवर इतक्या प्रेम करायचा तुमका सगळ्यांका सांगतोय लगीन झालेल्यांका आपल्या स्वतःच्या बायकोवर इतक्या प्रेम करायचा की शेजाऱ्याची बायको म्हणा होई हो गावा होई तो सो गावा होई. बरोबर ना भारी म्हणजे माझं सल्लो आहे हो. उद्या सकाळी गेलास ना मी म्हणते तर गाणं बायको बघून म्हणायचा ऐसे लहरा के तू रूबरू आ गई धड़कने बेतहाशा तड़पने लगी तीर ऐसा लगा दर्द ऐसा हुआ छूट दिल पे वो खाई मजा आ गया मेरे बच्चे कमर मजा आ गया मेरे रश के कमर में पहली मनसे ग्रुप योगेश तुषार संकेत शलाक बंटी एक मनसेवर गाणं होऊ द्या. मनसेवर एक गाणं फेमस झालेलं मनसेचे एकच आमदार निवडून आलेले त्यावेळेस राजसाहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास राजसाहेबांचा तो खास राजू पाटील आला नावास राजू पाटील आला नावास एकच वादा राजू दादा वारकऱ्यांची वारी देवा कार्य बंद पडली कार्य बंद पडली संतांच्या त्या पालख्यांनी देवाची भेट घेतली देवाची भेट घेतली युगे अठ्ठावीस उभं राहुली युगे अठ्ठावीस उभं राहुली दाखवली लाज घास रे
देवापेक्षा माणूस मोठा नाही कधी होणार, नाही कधी होणार. देवापेक्षा माणूस मोठा नाही कधी होणार, नाही कधी होणार. देवापेक्षा माणूस कधीच मोठा होऊ शकत नाही, लक्षात घ्या. पण एखादा गर्व झालो, चांगदेवासारख्या माणसात इतकं गर्व झालं. 1400 वर्ष तपश्चर्या त्या चांगदेवाने केली आणि त्याच्या तपश्चर्येनंतर चांगदेव तपश्चर्यातून जागा झाला की त्याच्या समोर लोक ना प्रेत आणून ठेवायची. मग प्राण्याची असू दे नाही तर माणसांची. आणि नजर पडली की प्रेत जिवंत होऊन उभी राहायची. एवढी ताकद चांगदेवाच्या त्या नजरेमध्ये होती. एक दिवस असाच झाला, चांगदेव तपश्चर्याला बसला होता, प्रेतांचा खच पडला होता समोर आणि त्या दिशेने निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई जात होती. मुक्ताईने त्या चिमुरडीने सहज विचारलं की माय बाप हो, इथे प्रेतांचा खच का पडलाय? तर कोणीतरी सांगितलं चांगदेव तपश्चर्यातून जागा होतोय का याची वाट बघतोय. का? तर त्याची नजर पडली की प्रेत जिवंत होणार. मुक्ताई म्हणाली एवढंच ना, उठा माड्यानं वाटेला लागा. क्षणार्धात प्रेत उठून उभी राहिली आणि आपापल्या घरी निघून गेली. समोरची मैदान साफ झालं. चांगदेव ज्या वेळेस उठला त्यांनी सांगितलं आज कोणीच गेलेलं नाहीये. कोणतरी सांगितलं गेलेला भरपूर खच होता, परंतु एक चिमुरडी आली, तिने उठा माड्यानं म्हटल्यानंतर सगळी प्रेत जिवंत झाली आणि आपल्या घरी गेली. चांगदेवाने पत्र लिहायला घेतलं, आशीर्वाद लिहायला गेला. लेखणी मागे घेतली. का? तर प्रेत जिवंत करण्याची ताकद जिच्यामध्ये आहे तिला आशीर्वाद कसा लिहावा. नमस्कार लिहायला गेला, इगो जागा झाला, गर्व जागा झाला. तो म्हणाला 1400 वर्ष तपश्चर्या केलेला मी ऋषी आणि त्या छोट्याशा चिमुरडीला नमस्कार का लिहावा. पेन मागे घेतलं, कोरो कागद पाठवले. तेव्हा मुक्ताई सांगितले चांगदेवा तशी याची परिस्थिती आहे. 20 वर्ष भजन केले पण कोरो तो कोरो राहुलो. चांगदेवाला सांगितलं चांगदेवा 1400 वर्ष तपश्चर्या केली पण तू कोरो राहुलो. या चांगदेवाची गोष्ट ह्यानं ऐकल्या. चांगदेव वाघाला बसाविलो. आमच्याकडे कुडाळ तालुक्यात वाघ फॉरेस्टवाल्यांनी धरल्याने मी त्यांच्याकडे गेलो. म्हणालो 2 दिवस माका वाघ भाड्याने द्यावा. ते म्हणाले हो, आणि भाड्यानं वाघ आणला. भाड्यानं वाघ आणला. वाघाबरोबर ते का गोंधळले 2 दिवस आणि वाघाच्या जवळ जाऊ लागलो. वाघार वाघ बसलो आणि देवगडच्या बाजारात निघालो. गावातले लोक सगळे पाठसून वाघार वाघ वाघार वाघ. समोर काही विरोधक होते माझ्यासारखे. एक भुतुरला हुशार होतो. वाघार वाघ म्हटल्यानंतर तो विचारता त्या कुत्र्या घेऊन खी जातो. त्याबरोबर चिडखोर बुवा. त्या कुत्र्या घेऊन खी जातो म्हटल्यानंतर त्या काही विचारता तू चष्मा लावक नाही गुंड्यावर को, तुझे काय डोळे फुटले? ज्याच्यावर बसलोय तो कुत्रो नाही वाघ वाघ. त्याने सांगल्या तू गप बस, मी तुका विचारित नाही, त्या वाघात विचारतो ह्याच्या कुत्र्या घेऊन खी जातो. आता कसं वाटला कावळे पण येऊचे ना. तो कावळो कसं झालो काय माहितीये का? तू काय कावळ्याचं रूप कसा येला? गंधर्व चंद्राच्या पत्नीक ना साधी स्पर्श करूची हिंमत केले म्हणून चंद्राने शाप दिल्यान जा मृत्यू लोकात कावळं होऊन पडशील. बरं कावळं होऊन तरी गप बसत ना ते ना. ते का माहिती होता उद्धार रामाच्या शापानच होणारा. तो हळीलोनी रामाच्या पत्नीक स्पर्श केल्यान रामान दर्भाचं बाण काढून ना त्या कावळ्याचं एक डोळं फोडल्यान. म्हणून कावळं बघा तुमच्या घराकडे येलो तर तो असं वाकडं बघतो. त्या एकाच डोळ्याने दिसता असं वाकडो.
अरे देवा शपथ खरा, या खोटा नाही माझ्या, हे खोटं नाही सांगत आहे, ही सत्य परिस्थिती सांगतो. स्वर्ग मृत्यू पाताळात बघण्याची ताकद त्या कावळ्यात, आणि तेव्हा शाप दिले. कावळत किती पिंडावर टॉस मारता, ते कावळच फक्त आत्मे बघू शकता. म्हणून तो बरोबर येताना ती टॉस मारता पिंडात, आणि सांगितले नाही तुझं पिंड दिल्याशिवाय पिंडदान होणार नाही. आपण ना खैच्या गोष्टीचा विषय आहे काय नाही बोमाटलो शा आता ऑर्केस्ट्रा लावतो तो. लख पडला प्रकाश दिवट्या लिंगडाळला गोंधळाला उभा गोंधळी लिंगडाळला. बाकी काय अंगठे भरले नाहीत बघा काय. अरे आतल्या करून काय होता हे ऐक. वासुदेव हे ज्या गाण्यावर चाल बांधली आहे ना, म्हणजे चालवर गाणं बांधलंय मी. वासुदेव पूर्वीच्या काळी पहाटे यायची हो. आता आमच्याकडे वासुदेव तर ते मोटरसायकल येतात 10 वाजता, आणि हय आवाज टाकी ना तर ते मोटरसायकलवर कपडे उतरले का टोपी बिपी घालून बायकांका फसवतो तो मोठेपणा. तुमचा नवरा म्हणजे किती दानशूर बघा. काय बायको खुश झाली, माझं भाऊ दानशूरपणा करता, काय 10 रुपये अधिक वाढवून दिले. बायका भोळ्या असतात हो. बायकांना जरा त्यांच्या पद्धतीत बोलायला गेलत ना की आता हे मगाशी सांगावं, आमची बायको सुरू, अरे घरात संसार सुखान केव्हा चालता, ज्यावेळेस ही 2 रथाची चाक आहेत ही जरी व्यवस्थित चालली तर आमची दररोज बारी आहेत. समजा मूड मध्ये असली तर, नाही तर गो बारी जाते जावाच्याकडे तुमचा आपल्या घरात असला, आणि मूड मध्ये असली तर गो बारी जाते जावा जावा. बारशाची बारी आहे ना जावा. सोबत कोण संदीप लोके भाऊजी आहेत ना, त्यांना एका शब्दाने काय बोला नको. सकाळी गेल्यानंतर आता एवढं लांब रनिंग आम्ही उशिरापर्यंत झोपतो, आणि शेजारी कोणतरी गेलो जेवण झाला की नाही, कसला भाऊजी नो जेवण आणि फवान, ह्या रात्री मडा खाडेसून बॉम्बटा नेला तर ढेंगा लावून अजून झोपला. खरं तर मडाबिडा खायची बाई म्हणणं नाही, पण पद्धत. आणि समजा चांगल्या मूडमध्ये असले, वहिनी 11 वाजले अजून गुंडूबो उठले नाही, नको नको भाऊजी रात्री कोंडी असून बारी करून पहाटे 4 वाजता येईल, शिरा पाटला काय करू सुद्धा गावात नाही हो, आणि झोपले. म्हणजे आम्ही बोंबालतो व्हायचं. मी सांगितलं मगाशी 20 किलोमीटर नंतर भाषा बदलते. परवा कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेचे लोक आमच्याकडे बारी ठरवू गेले. 10च्या दरम्यान येले. बायको सांगले गो मस्तपैकी त्यांना चमचमीत शिरो बनवून दे. शिरून तुपातलं बनवल्यान त्यांना दिले, त्यांच्यावर माकाय लावला. मी आपले 2-3 चमचे मारले, त्यांना विचारतो, आपण विचारतो की शिरा कसा झालाय. ते म्हणाले शिरा चांगला आहे परंतु कुल्याला चिकटतो. बायको बाई बाहेर येली. मी म्हटलं तोंडान खाताना कुल्या कसं चिकटता. त्यांच्या लक्षात येईना. मग शेवटी त्यांच्या एकाच्या लक्षात येईल. त्यानं नंतर सांगेल शिरा चांगला आहे परंतु शिऱ्यातून चमचो बाहेर काढले, म्हणता कुल्याला चिकटतो. म्हणजे शिऱ्या तो चमच्या कुल म्हणतो. आमका कसा कळत आला, चमच्या कुल म्हणतात. ही भाषेचा विषय आहे. त्या दिवशी एका जुन्या मैत्रिणी घेऊन गेलो कणकवले थंड्याच्या दुकानात. पैसे थोडे कमी होते. तो वेटर दिलो. तो विचारता साहेब काय देऊ बुवा, संदीप लोके बुवा काय देऊ. तर म्हणालो स्वस्त आहेत काय, स्वस्त आहेत. तर म्हणाल स्वस्त आहेत याकडे धय दही 2 वाटे ठेवल्या. ती बाहेरगावची होती हो. ते पेन फ्रेंड म्हणजे मैत्री जमत झाली काय खियो कोण काय तर करतात. ते म्हण हे संदीप नाही म्हण ए सँडी व्हॉट इज धिस. ह्यो मेलो कारण 12वीत 3दा नापास झालो. त्याला दयात काय म्हणतात का काय माहिती. तो धिस इज ढाय. दयाचा ढाय केला. धिस इज ढाय. तर तिचं पुढचं प्रश्न हाऊ आर यू मेकिंग धिस. म्हणजे ह्या कसं काय बनवतो. ह्या मेलो शापत मेलो पण ह्या याक माहिती होता दुधात मिल्क म्हणतो. रात्री जर तीर्जन घातलं शेजारी करून तर सकाळी ताक कडक होता. व्हेरी सिम्पल. दी मिल्क इज नाईट स्लीपिंग. दूध म्हणतं रात्रीचं झोपता. दी मिल्क इज नाईट स्लीपिंग अँड मॉर्निंग टाईट. दिस इज कॉल्ड आपण आपला कसा सर्व समावेशक असतात. तरण्यापर्यंत सगळं समजा पाया. हे म्हातारे हल्ली ते साधे नाही. तो नातू विचारता काय करतात. काय नाही बसलं. तू काय करतो. नाही व्हॉट्सअपवर
अरे मेल्यानो आता काय दिवसभर व्हॉट्सअपने फेसबुक घेऊन बसला. तो नातू सांगता आजोबा तुमच्या टायमात असला नाही होता. उद्या काम आजोबा सांगतो रे माझ्या टायमात आता व्हॉट्सअप फेसबुक जर असता तर तुझे पास चुलती आणि 4-5 आवलं मी तुका झाले असते. पाकिट काय त्याला काम पाकिट काय त्यामुळे आजी साधी नाही ती हाड्यात ताकद होती ताकद. माणूस एक लक्षात घ्या तुमच्या माहितीसाठी सांगतोय माणसाचं वय वाढत जाईल ना तशी त्याचे अवयव सगळे म्हातारे होत जातात. परंतु ही जीभ जी का 32 दातांचा निसर्गाने बंधन घालून दिलेला तरी पण ती जीभ ना म्हातार होईपर्यंत सगळे हलवून सगळे पाडवून टाकतात. पण जीभ कधी म्हातारी होणार नाही. तो सरलो आता त्याका वाटतं हसल्यानंतर खळी पडताना त्याच्या गालात तो माका ते विचारता अरे प्रीती नंतर माझाच नंबर आणून सांगितलं गालावर खळी. बघण्याचं दृष्टी तुमचं प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे ना. एखादी गोष्ट बघितल्यानंतर माझा दृष्टिकोन वेगळा असेल तुमचा दृष्टिकोन वेगळा असेल यांचा दृष्टिकोन वेगळा असेल. सिद्धिविनायक कोंडिये बरोबर ना यांकडून आता माका दिल्यानंतर त्यांना देव काय असा काय गणित आहे काय काय असू दे काय विषय नाही. सिद्धिविनायक कोंडिये यांच्याकडून हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. समुद्राच्या किनाऱ्यावरून चालताना एखाद्या तरुणाच्या पायातली चप्पल जर समुद्राच्या लाटेबरोबर वाहून गेली ना तर तो म्हणणार की समुद्र चोर आहे. पण त्याच समुद्राच्या पाण्यामध्ये एखादा जर मासेमारी करणारा कोळी त्याला भरपूर जर मासळी मिळाली तर तो म्हणणार समुद्र माझा पोशिंदा आहे. त्याच समुद्रामध्ये जर एखाद्या आईचा मुलगा जर बुडून मृत्युमुखी पडला असेल तर ती म्हणणार समुद्र खुणी आहे तिचा दृष्टिकोन तो आहे. आणि त्याच समुद्राच्या किनाऱ्यावरून एखादा वृद्ध जर चालताना त्याला शिंपल्यात मोती सापडले तर तो म्हणणार समुद्र माझा दाता आहे. आपण समाजात वावरताना एखादा सार्वजनिक कार्यक्रम करताना आपण पावते पैसे मागत जातो. एखाद्याकडे श्रीमंत असत आणि ते आपली इच्छा असतं की कमीत कमी 5,000च्या खाली पावती फाडूच होत नाही आणि त्यांना समजा 500 रुपयाची फाडले बाहेर गेलो आड्याच्या भिकार होतो आड्याच्या बाहेर लोक आणि एखाद्याकडे गेलाच समजा आणि त्यांना 500च्या जागेवर जर 5,000 रुपये दिले तेव्हा गेलो आड्याच्या बाहेर लोक दिल्यानंतर काय 2 नंबरचो पैसो दृष्टी खरंच आहे. म्हणजे मी खरंच सांगतो समजा एखादं झाडं पोरगो असलो काय रे खाऊन फुगलो घरचा फुकटचा एखादं असं असलो तर काहीतरी रोग झाला असं वाटतंय का. एखादं माणूस जर बायकोचा ऐकत असलो ना बायकोचा तो अरे बाईल मोडवतो आणि बायकोचा ऐकत नसलो तो बाहेर काहीतरी लपडा आपल्याला. हे प्रत्येकाचे दृष्टिकोन आहेत ना. तरुण पिढी तुम्ही त्या दिवशी लॉकडाऊन नंतर ना ते सलून वगैरे उघडले ना मी माझ्या झिला पप्पानं पैसे द्या कॅस कापूचे ते हल्ली वाढवले समजा ते 200-400 रुपये दिलं कॅस कापून इलो ना देवा शपथ सांगतोय अरे मी म्हटलं तुझं बापूस जिवंत असताना ते खौर किती करून इलो दोन्ही बाजून चकलाटा उडवून इलो दोन्ही बाजून. हल्ली बायकांचं पण बघा टिकली लावतात ना भावाच्या नावाने दिसणार पण नाही हो देवा शपथ. पूर्वीच्या बायका बघा मोठा कुंकू त्यांना विचारलं का आजी मोठं कुंकू का तर हक्काने सांगायचं की माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढायला पाहिजे जेवढं मी मोठं कुंकू लावणार तेवढं माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढणार त्याविषयी बाई सांगायची. आणि आता जशी साडी तशी चोळी तशी हो पण तसलाच. बरं कपडे एकसारखे ह्यांना काढल्यान का तिनं घातल्या जीन्सची पॅन्ट लगीन झाल्यानंतर घेऊन गेलो तर ओटी भरू काय आता काय ना खिशात नारळ काय राहतो ना जीन्सच्या पॅन्टीवर काय करतो जीव घेतो लो हे पॅन्टी घालतात ते लो वेस्ट म्हणजे 36ची कंबर असली तर 38ची पॅन्टी घालते ते तरुण. सत्यनारायणच्या पूजेक समजा लाईनीत असलो खाली वाकलो तर पाटल्यांका दर्शन घेऊ गाया वाईन खी टाकूची प्रश्न पडतो लो पाटले पळतले
अरे कसली कर्माची लो वेस्ट करता तुमच्या ढोंगात नाही जागे खरं हे सत्य परिस्थिती आहे ना. तुम्ही बघा दुनियेत पूर्वी चांगली पॅन्ट घेतली तर ती का प्रतिष्ठा होती. आता फाटक्या पॅन्ट ती प्रतिष्ठा. बरी चांगली पॅन्ट ना म्हणजे 400 रुपये गावता. फाटलेली पॅन्ट 1500 2000. हे फाटलेली हे तंगडात हात बीर आर पार जाऊ व्हायचे आणि शायनिंग रस्त्यावर मारतलो. अरे एखादी तरुण पिढी कॉलेजला जाणारी मुलगी ना 20-21 वर्ष वाढलेली मुलगी यांच्या प्रेमात फसतात आणि पळून जाता पळून. त्यावेळेस त्या बापाच्या जीवावर काय बेततं ना तो विचार आपण करू होयो. तो बाप जेव्हा समाजात जातात त्यावेळेस लोक बोट उचलतात. अरे कसले मोठेपणा सांगवतो. परवा पोर गेला पळा तेव्हा त्या बापाला वाटतं की अशा मुलीला जन्म दिला त्याच्यापेक्षा जन्म नाही दिलो असतो तरी बरं झालं असतं. म्हणून आपल्या मुलांवर संस्कार करणं हा महिला वर्गांचं काम आहे. महिलावर नाही तर पोर पळून गेला काय आव सांगतली माका शंका होतीच मग मेलला खरी इतके दिवस माका वाटला आमच्या बायगे जाताला तरी बायगे जाताला तू खरी होता काय घरात. ती जबाबदारी आहे ना. बाप बिचारू दिवसभर आहे बाहेर असतो. समाधान वाटलं की तुम्ही शांत चित्ताने मायबाप प्रेक्षक ऐकताय. लांबचे लोक जाणार हो पण याच्यापेक्षा काय आणि भांडण करायचं ह्या बोलण्यात काय हे एक दोन तुमका चांगले शब्द देऊ शकता ना. तो आवाज माझा पंचम मध्ये काय करूचो पंच आता हे झोप देतो ना आजूबाजूच्यांका जे घराकडे येईल ना ते एका गाडी घालतले ह्याची नाटरे मोडाने ह्याची गोमाट जातो त्यांना जाग्यावर जाताला ऐका फुकटचा ऐकतले ते फुकटचा ते का मंगलाष्टक म्हणा सांगा देवा शपथ इतकी भारी म्हणताना खरोबर छान. म्हणजे प्रल्हाद शिंदेंगा खूप वर्ण बरा वाटतं. माझ्या नंतर बाबा कोणतरी एक हा छान म्हणतोस पण तुझ्यावर काय हे व्यथा आमची समजत नाही. याच्यासाठी एक गाणं बघा. सांग कधी करणार तुला भाव. कॉलेजात जाणारे पोरगे ना असं मनापासून असं म्हणायचं गाणं की समोरचा भावतो. तुम्ही बरोबर असं काय करायचं तर काय जमणार का नाही. डीप मध्ये जायला पाहिजे डीप मध्ये. सांग कधी ट्रेनिंग यु नो. सांग कधी करणार तुला भाव माझ्या मना. रंग कधी दिसणार तुला लागणार फुलातला. सांग कधी अरे वेड्या कळणार तुला सांग कधी कळणार तुला. लहानपणी ना आमची आई काहीतरी कामं केली का आजी थापते आमका. ही गाणी यांका माहिती नाही हो. आजी आजोबा लय भारी. आजी म्हणा निधनी माझ्या बाळा तुझी आई गेली वाळा तिनं पुरले आणले सोळा. आराडगे मांडीचे सांधावली आई आमची घरात येऊन येता पोरगो खुश होतो. त्याच्यासाठी एक छोट पाळणं म्हणतो बघा. रडू नको रे पोरग्यापर्यंत पोचव गया. मल्हार बाळा उगी उगी राही झोपना गातो अंगाई. झोपना गातो अंगाई. झोपना गातो अंगाई. रडू नको रे मल्हार बाळा रडू नको रे मल्हार बाळा उगी उगी राही झोपना गातो अंगाई.
अंकर घाली हळूहळू वारा अंकर घाली निघली झाडे निघल्या गेली हळूहळू वारा अंकर घाली रागी होनी ममता माझी रागी होनी ममता माझी गाणी तुझ गाई गोपना गातो अंगाई गोपना गातो अंगाई रडू नको रे राजस बाळा रडू नको रे मल्हार बाळा उभी उभी राही गोपना गातो अंगाई गोपना गातो गजराती शेवटचोळ भजन पूजन कीर्तन तुझे विश्वासी करणार विश्वासी करणार गुंडुवाची विनंती देवा गुंडुवाची विनंती देवा भक्त जनाची पावरे भक्त जनाची पावरे महानवाला पांडुरंगा भावरे कोकण झाला देवा ईश्वरा जीव झाला कावरा भावरा आता परत पोटी घाल रे परत पोटी घाल रे वाचवण्या मानवाला पांडुरंगा भावरे जिथं तिथं रूप तुझं दिसू लागल देवा तुझ्या भजनात मला वेड लागलं देवा तुझ्या भजनात मला वेड लागलं देवा तुझ्या भजनात वेड लागलं देवा तुझ्या भजनात वेड लागलं चंद्र सूर्य डोळे तुझे आभाळ रे भाळ तुझे झुणू झुणू चंद्र सूर्य डोळे तुझे आभाळ रे भाळ तुझे झुणू झुणू पाणी जणू कुळू कुळू ताळ तुझे तुझ्या विना जीवन मागे तुझ्या विना जीवन मागे तुका जाय साडे नाम देवा घेता तुझे वेड लागले देवा मला वेड लागले वेड लागले वेड लागले वेड लागलं वेड लागलं वेड लागलं देवा